हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. अर्थ खात्यासह अजितदादांकडील खात्यांची जबाबदारी कुणाला द्यावी यासाठी आज मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता. राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्यानं पक्षाकडून नावे देण्याचीही शक्यता. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांची मागणी. तर प्रफुल्ल पटेल यांनीही याच संदर्भामध्ये सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती. सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करा. प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुलेंची प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे मागणी. रायगडच्या म्हसळा नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का. राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेले 7 नगरसेवक अपात्र. कायद्याचं उल्लंघन केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी. अजितदादांच्या निधनामुळे आगामी निवडणूक तारखांमध्ये बदल. जळगावच्या बाजारात सोने चांदीच्या दरात ऐतिहासिक भाव. जीएसटीसह सोन्याचा दर 1,82,000 तर चांदी 4,05,000 एकाच दिवसामध्ये सोन्यात 14 तर चांदीच्या दरात 24,000 वाढ. कोणत्याही क्षणी अमेरिका करू शकते इराणवर हल्ला. समुद्रात 10 लढाऊ जहाजं आणि अनेक मिसाईल तैनात. प्रत्युत्तर देण्यासाठी इराणनेही केली मोठी तयारी. आयसीसीच्या कठोर इशाऱ्यानंतर पाकिस्तान नमलं. पीसीबीचा बहिष्काराचा पवित्रा मागे. 2 फेब्रुवारीला श्रीलंकेला पाक संघ रवाना होणार असल्याची सूत्रांची माहिती. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आलाय. 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर 7 फेब्रुवारी ऐवजी 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनानं महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. त्यामुळेच आता अजित पवारांच्या जाण्यानं त्यांच्या राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार? निधनापूर्वी अजित पवारांनी जी दोन्ही राष्ट्रवादीच्या जवळीकीची सुरुवात केलेली त्याचं काय होणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे एकीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलंय. बऱ्याच मीटिंग्स आदरणीय दादांबरोबर झाल्या. साहेबांच्या सूचनेप्रमाणे आमच्या सगळ्यांच्या विनंतीला सुद्धा धरून आम्ही पण विनंती सारखी करत होतो की दोन्ही पार्टीचं नुकसान होतं, आपण एकत्र राहिलं पाहिजे. आणि त्यामुळे त्या दृष्टिकोनातून बऱ्याच मीटिंग्स झाल्या होत्या आणि दादांची पण संमती त्या सगळ्या बाबतीत मिळालेली होती. आता अलीकडच्या काळात सुद्धा गोविंदबागला मीटिंग झाली. त्याच्यात मला तर प्रदर्शनात पूर्ण त्यांनी त्यावेळी फिरवलं. आता सगळं झालं होतं आणि त्यामुळे बऱ्याच मोठ्या पद्धतीनं आम्ही जिल्हा परिषद सुद्धा घड्याळीवर लढतो आहोत. तुतारीच्या ऐवजी घड्याळीवर लढतो आहोत. हे त्याचंच एक मोठं पाऊल होतं. आणि जिल्हा परिषदा झाल्यानंतर काही कायदेशीर बाबी होत्या की खासदार, आमदार हे जे काही पदसिद्ध पद आहेत हे जे निवडून आलेले, तर ते मर्जिंग होण्याच्या दृष्टिकोनातून त्याला काही कायदेशीर अडचण येऊ नये हा त्यातला महत्वाचा भाग होता. तर सगळं तपासून योग्य ते निर्णय जिल्हा परिषदच्या नंतर होणार होते.
मला राहून राहून दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळेला आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा. चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळेस दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही. खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही. ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया. तुम्ही अनेकांनी प्रश्न विचारले, त्यावेळी प्रत्येकानं मी हेच सांगितलं होतं, वेट अँड वॉच. खरं तर अवघ्या काही कालावधीनंतर ही गोष्ट कशा पद्धतीने पुढे न्यायची याचा दादांचा स्वतःचा प्लॅन तयार होता आणि दादांची ही इच्छा होती. पण आता दादांची ती इच्छा, जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुटुंब म्हणून एकत्र यावं, एकत्र काम करावं, ही जी इच्छा होती, ही कशी पुढे न्यायची त्याबद्दल आता आम्ही साहेबांचं मार्गदर्शन घेऊ. यानंतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. पाहुयात बातमी 36 जिल्ह्यांची. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आलाय. 5 फेब्रुवारी ऐवजी आता 7 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर 9 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राला आता उत्तर दिलंय. विमान अपघाताचा तपास AAIBनं सुरू केलाय. विमानातील ब्लॅक बॉक्स ताब्यात घेण्यात आला असून विमान अपघात आणि घटनांचा नियमानुसार तपास केला जाणार आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होणार असल्याचं केंद्रीय उड्डाण मंत्री राममोहन नायडूंनी सांगितलंय. अजित पवार यांच्यानंतर पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत विविध पर्यायांवर विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एनसीपीतील सर्व मंत्र्यांनी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री व्हावे यासाठी आग्रह धरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी नेत्यांनी केली आहे. लवकरच राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे. अर्थ खात्यासह अजितदादांकडील खात्यांची जबाबदारी कुणाला द्यावी यासाठी उद्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याची खाती असल्यामुळे पक्षाकडून नावे देण्याची देखील शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करून त्यांची तात्काळ राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करावी अशी मागणी सुरेश घुले यांनी केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडे त्यांनी मागणी केली आहे. अजित पवारांवरील 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्या, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असं म्हणत भाजपनं वर्तमानपत्रामध्ये दिलेल्या जाहिरातींवरून संजय राऊतांवर निशाणा साधलाय. अजून अजित पवारांच्या चितेची धग सुद्धा शांत झाली नाही तोवर संजय राऊत तुम्ही राजकारण करताय असं म्हणत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलंय. भाजपने जाहिरात दिली ती अजित पवारांबाबत आलेल्या आदरापोटी आणि प्रेमापोटी असं उपाध्ये म्हणाले. पुणे महापालिकेच्या महापौर पदाची निवडणूक येत्या 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता होणार आहे. या निवडणुकीसाठी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपची एक हाती सत्ता आली आहे. त्यानंतर महापौर पदाची आरक्षण सोडत ही काढण्यात आली आहे. त्यामध्ये महापौर पद महिला खुला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही 3 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. सकाळी 11च्या सुमारास महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करण्यात येईल. यंदाचं महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. शिवसेनेच्या वतीने विमल भोईर, डॉक्टर दर्शना जानकर आणि शर्मिला गायकवाड यांची नावं सध्या चर्चेमध्ये आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक 3 फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान आज महापालिका सचिवांकडे अर्ज दाखल करता येणार आहे. यंदाचं महापौर पद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. सेनेच्या वतीनं किरण भांगले, हर्षला थाविल यांची नावं आता चर्चेमध्ये आहे. अशातच शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी नवीन नाव पुढे केलं जाण्याची देखील शक्यता आहे. चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. चंद्रपूरमधील शिवसेना उभाठा पक्षाचे प्रमुख संदीप गिर्हे आणि वंचितच्या जिल्हा प्रमुख स्नेहल रामटेके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. चंद्रपूर पालिकेवर सत्ता स्थापनेबाबत त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. म्हसळा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे पक्षांतर केलेले 7 नगरसेवक हे अपात्र ठरलेत. कायद्याचं उल्लंघन केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय. अकोला महापालिकेमध्ये भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालाय. असं असतानाच काँग्रेसने सत्ता स्थापनेचा दावा देखील केलाय. आमचाच महापौर बसेल असा दावा काँग्रेसच्या साजिद खान यांनी केलाय.